तुम्हाला पायावर किंवा मांडीवरती लाल जांभळ्या शिरा फुगलेल्या दिसत आहेत का? नमस्कार, मी डॉक्टर शुभंकर देशपांडे, अहिल्यानगरमधील इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट. स्पायडर वेन्स ही क्रॉनिक व्हीनस इन्सफिशियन्सी नावाच्या आजाराची पहिली स्टेज असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पायाच्या शिरांमधले बॉल्स किंवा झडपे खराब झाल्यामुळे अशुद्ध रक्त तिथे साठून राहतं. त्यामुळे त्या शिरा अशा फुगलेल्या आपल्याला स्किनच्या खाली दिसतात. ही व्हेरिकोज व्हेन्सची सगळ्यात पहिली लक्षण असू शकते. त्यामुळे कुठलाही पेशंट स्पायडर वेन्स घेऊन एका इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्टकडे पहिल्यांदा येतो तेव्हा आम्ही पेशंटला व्हेरिकोज वेन्स तर नाही ना ह्याचं ॲनालिसिस करतो. त्याच्यानंतर पेशंटला जर व्हेरिकोज वेन्सचा त्रास नसेल तर पेशंटला 2 किंवा 3 मंथच्या फॉलोअपवरती पुन्हा यायला सांगतो. आणि काही पेशंटला कॉस्मेटिक कन्सर्न असू शकतो, म्हणजे त्या वेन्स चमडीवरती एकदम खराब दिसतात. त्यामुळे पेशंट्स आम्हाला म्हणतात की काही करून त्यांना गायब करा, नाहीशा करा. त्याकरता आमच्याकडे फोम स्क्लेरोथेरपी नावाची एक ट्रीटमेंट आहे. ही एक डे केअर प्रोसिजर आहे ज्याच्यात ना टाके पडतात ना काही डाग राहतो आणि पेशंट एक 2 ते 3 तासात ट्रीटमेंट करून घरी जाऊ शकतो. तर फोम स्क्लेरोथेरपीमध्ये आपण एका पातळ सुईनी त्या स्पायडर वेनच्या आतमध्ये एक औषध इंजेक्ट करतो. ते औषध हळूहळू त्या सगळ्या वेन्समध्ये पसरतं आणि काही दिवसांमध्ये त्या वेन्स नाहीशा होऊन जातात.